तर नक्कीच इथे सन्मान आपण घेतोय. हिरजीबाई, रमेशभाई, दीपेनबाई हे सर्व बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे सगळे उद्योजक आहेत. त्यांचा शुभ सन्मान स्पर्धेचे आयोजकांच्या वतीने आपण पाहतोय. वेळात वेळ काढून ही सर्व मंडळी इथे उपस्थित झालेल्या सर्वांचं यथोचित सन्मान नक्कीच करतोय. तर इथे आता मात्र सुपर 8च्या पहिल्या सामन्याला सुरुवात मात्र होते. एका बाजूला टीम धाकटा खांदा आणि दुसऱ्या बाजूला केबिन 11 श्री मलंगस्पट वावंजे या दोन संघांमधली ही लढत आहे. आणि यानंतर कामोठा आणि कासार वडवली या दोन्ही टीमला विनंती असेल की आपण उपस्थित राहायचं आहे. तर बोलूया आपण सुपर 8च्या पहिल्या मॅचसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया. मच्छिंद्र पाटील सर. हॅलो चेक थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मदेव सर्व कार्येषु सर्वदा. गण्याला नमन करून महाराष्ट्राच्या आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आम्ही स्पर्धेची सुरुवात करतोय. सर्व प्रेक्षकांना आमच्या प्रजासत्ताक दिवसाच्या 76व्या आम्ही शुभेच्छा देतो आणि वळतोय सामन्याकडे. सुपर 8चा पहिला सामना. द मॅच विल बी ओनली 4 ओव्हर्स. धाकटा खांदा टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केलं केविन 11 वावंजे या संघाला फलंदाजीसाठी सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. हिअर वी गो. पहिला चेंडू पहिलाच क्लास फटका. उंची जास्त लांबी कमी जज करतोय आणि त्याच्या वाक्यामध्ये पहिलाच धक्का मैदानावरती. फलंदाज बाद. हॅलो. आमचे रांजणपाड्याचे अशोक चौधरी यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. आमचे वासुदेव मामा चौधरी यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आमचे विकी म्हात्रे यांचं देखील स्वागत. प्रफुल्ल पारवे, विघ्नेश ठाकूर, महेश चौधरी, किशोर चौधरी, विकी म्हात्रे, धीरज मोरबेकर, हर्ष चौधरी, सोनू चौधरी हे सगळ्यांचं स्वागत आहे. मयूर म्हात्रे पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाल्या. 4 षटकाचा सामना. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि आज आपण सुरुवात करतोय युवक काँग्रेस चषकाच्या 2025च्या शेवटच्या रात्रीमध्ये आपण आलो. 5 दिवसाचा क्रिकेटचा प्रवास, 32 संघांचा सहभाग आणि शेवटच्या टप्प्यातील स्पर्धा येते. आज आम्हाला गव्हाण सर देखील जॉईन झालेत. वेलकम गव्हाण सर, स्वागत आहे तुमचं. अशरफ यांचं देखील आगमन झालंय. येस. बघा खूप सुंदर जल टिपलाय. सुदाम तिथे होता पहिला जल टिपत असताना. थँक्यू जेतू, थँक्यू. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि आज मात्र सायंकाळच्या वातावरणामध्ये रंगणारा सामना. पहिला सुपर 8चा सामना. आमचे कॉमेंट्री बॉक्समध्ये संदीप पाटील सर, प्रेसिडेंट ऑफ रायगड क्रिकेट असोसिएशन, मिस्टर IPL कुणाल दाते सर आम्हाला जॉईन झाले. स्वागत आहे. इम्प्रोव्हायझेशन हवं होतं, नाही जमलं. फलंदाजाला एक्झॅक्टली नाही जमलं आणि एकच जा मिळणार. पंचांचा लेग बायचा इशारा. मिस्टर पंच सुनील पाटील सर आम्हाला सांगत असताना दुसरे पंच मिस्टर जावेद फरीद सर आणि तिसरे पंच आज आम्हाला गव्हाण सर देखील जॉईन झाले. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. टेस्ट क्रिकेट .inची संपूर्ण टीम, गौरव सावंत सर त्यांची संपूर्ण टीम आमच्या समेत 8 कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं. तर प्रथमच रायगडमध्ये व्हॅनिटी कारच्या माध्यमातून हा आविष्कार आणि करू शकतात. आमचे सुरेंद्र पारवे असतील, प्रशांत पारवे असतील, त्यांच्या माध्यमातून गुरुनाथ चौधरी, आमचे मंगेश पारवे आणि सुरेंद्र पारवे यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. पहिले षटक सुरू असताना पहिल्या चेंडू ते गडीबाद, नंतर मात्र लेग बायज. ट्रिमेंडस बॉलिंग ॲट अ ब्युटिफुल डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस. सच अ ग्रेट बॉलिंग. कौतुक करेन मी सौरभ बोईरचं, कारण ज्या पद्धतीनं सौरभ भगत माफ करा पहिल्या चेंडूवरती त्यानं गडी बाद केला. नंतर लेग बाईज, नंतर मात्र डॉट चेंडू. एकही धाव आत्तापर्यंत काढता आली नाही फलंदाजांना. म्हणजे अजूनही इनिंगची सुरुवात करू शकला नाही संघ. याच्यावरून तुम्हाला अंदाज वर्तवला असेल की किती अटॅकिंग गोलंदाजी सुरुवात केली गोलंदाज सौरभ भगत. ब्युटिफुल गोलंदाजी. स्विचचा वापर कनेक्टिंग झाला होता. चेंडू मात्र मागे निघून गेला. डायरेक्ट हिट. ओ माय गॉड. फिंगर गोज बाय अंपायर. नो डाऊट. दुसरा धक्का मैदानावरती. एकही धाव अजूनही काढता आली नाही या संघाला. यस डीजे. रांजणपाड्याचे आदरणीय लक्ष्मण चौधरी यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. संजय शेठ म्हात्रे, इनानपुरी उद्योजक, साक्षी स्टार, सन्माननीय संजय शेठ म्हात्रे यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी सुपूर्द केला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. आमचे अक्षय जोशी पेठ ते उपस्थित आहेत. त्याचबरोबर सतीश म्हात्रे, नागझरे, सुजित म्हात्रे या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे.
4 चेंडूंचा खेळ संपला आणि केव्हिन इलेव्हन वॉमनच्या संघाची धावसंख्या मात्र केविलवानी झाली मैदानावरती. कारण 4 चेंडूचा आत्तापर्यंत खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवरती धक्का, दुसरा चेंडूवरती लेग बाईज, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवरती होता हिट झाला चेंडू आणि फलंदाज बाद. थोडीशी दयनीय अवस्था म्हणावी लागेल. मात्र मी कौतुक करेन गोलंदाज सौरभ भगत, कारण त्याचं ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक खूप चांगला पाहायला मिळतोय आणि फलंदाज मात्र शांत ठेवलंय. रात्रीची वाजता ते 7:48 आणि पहिल्या सुपारीच्या सामन्याकडे आपण आगेकूच करतोय. सर्व प्रेक्षकांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. गोलंदाज तयार, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. गोलंदाज तयार होतोय. सौरभ भगत स्विचचा फटका, वॉट अ शॉट अँड वॉट अ कॉन्फिडंट बिहाइंड द स्ट्रोक आणि पहिला चौकार. सुरुवात करतोय फलंदाज संख्येच्या बॅटमध्ये गेलेला हा पहिला चौकार. महत्त्वाचं असणारे बघा ॲक्शन रिप्ले. गौरव सरांना विनंती करूया आपण ॲक्शन रिप्ले दाखवूया. तेजस होता स्ट्राईकला. बघा एक्झॅक्टली त्याचं बॉडीचं बॅलन्स बघा कसं राहिलंय. बॉडीचं बॅलन्स बघा, खूप सुंदर लाईव्ह टेलिकास्ट फ्रंट अँगलना. हा बघा त्याने फटका सजवल्यानंतर बॅटवरनं, वा क्या बात आहे. बॅटवरनं पाय कसे त्याने एक्झॅक्टली बॅलन्स केलं बघा. याला म्हणतात गुड बॅलन्स. पहिला चौकार. 10 सेकंद दाखवा कधी 5. फायनल डिले ऑफ द पॉवर प्ले ओव्हर. सच अ ग्रेट बॉलिंग. इम्प्रोव्हायझेशन हवं ते बॅकफुटला जास्त गेला, नाही जमलं. एका षटकाची सांगत होणार पण लेग बाईची खून करतात. चांगलं इकॉनॉमिक षटक राहिलं. या षटकामध्ये चौकाराचा पद वगळला तर खूप चांगली गुणजी झाली आणि या षटकामध्ये 2 धक्के तुम्हाला पाहायला मिळाले. पहिलं आपल्या गोलंदाजाला, दुसरं सांघिक यश होतं. अशा रीती पहिल्या षटकाची सांगता झाली. फलकावती धाबा 7, 2 गडी बाद आणि अशा रीतीनं आपण पाहतोय पहिला सुपरहिटचा सामना धाकटा कांदा वर्सेस केव्हिन इलेव्हन वॉमनजे या 2 संघांमध्ये. टॉस जिंकला धाकटा कांदा संघानं. क्षेत्ररक्षणाला पहिली पसंती दिली आणि फलंदाजीला मदत केलं केव्हिन इलेव्हन वॉमनजे संघाला. षटकाची सांगता P1चं एकच षटक होतं आणि एका षटकाची सांगता 7 धाबा 2 बाद या जितू. सचिन रमेश तेंडुलकर दिला तोच महाराष्ट्र. ज्या महाराष्ट्रानं स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे सारखे झुंजार नेतृत्व दिलं तो महाराष्ट्र. आणि ज्या महाराष्ट्रानं प्रके आत्रे सारखे आपल्याला निश्चित चांगले लेखक दिले तो आमचा महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राचे गुणगान गाणारे ते सध्या राज्यगीत या संदीप सर. तर आमचे सन्माननीय लक्ष्मण शेठ चौधरी यांच्या वतीने 2000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी सुपूर्द केलं आहे, त्याबद्दल त्यांचा आभार. याचबरोबर आमचे सोपान ठाकूर साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील स्वागत आहे. विजय नाईक गोलंदाजीमध्ये असताना धन्यवाद संदीप सर. खूप चांगली जबाबदारी स्वीकारतात स्पर्धेची. विजय नाईक आला दुसऱ्या स्पेलमध्ये. 7 धावा 2 बाद. थोडीशी दयनीय अवस्था. फ्लाइंग स्टार्ट मिळाले. चांगला चेंडू खोदून काढा एक्स्ट्रा कव्हर रिझन लास्ट जज करतो तिथे अबाकाच्या बाहेर. चेंडू फ्लाय झाला डोक्यावरनं. 1 बाद सीमा पार चौकार. या फलकाची धाबा 10 धाबा 2 चौकार. आतापर्यंत गुड बॅटिंग. फलंदाज तेजस टाकेंडला. तेजस मुकादम बॅकफुटला गेला. वॉट अ शॉट. क्लासिक स्ट्रोक दाखवताना फुटवरचा वापर, क्रीजचा वापर, बॉडीचं बॅलन्स, शॉटचं सिलेक्शन, आय अँड हँड कॉर्डिनेशन, सुपर बॅटिंग. अजून एक चौकार. अंजमपाडा यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तेजस मुकादम क्लासिकल क्रिकेट. वॉट अ शॉट. इनसाइड आउटचा फटका दाखवला. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझनला. पंचांचा इशारा येईल. 1 बाउंस सीमा पार चौकार. रिजनला मी थांबवतोय 2 मिनिटं. खूप चांगली फलंदाजी, अप्रतिम फटकेबाजी, किती क्लास, किती चांगला दर्जा दाखवत असताना. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले बाय साइड अँगल फ्रॉम tenniscricket.in. वॉट अ क्लासिकल स्ट्रोक. किती चांगला फटका सजवलाय. लवली शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक.
दाखवत असताना फरक धाबा आले त्या 18 धाबा. शांताराम कोणी विचार केला होता पहिल्या षटकामध्ये 6 धाबा, त्यामध्ये 2 धक्के दिले होते. तदनंतर मात्र तेजस मुकादमाला त्यानं 16 धाबा कुठल्या 5 चेंडूचा सामना केला आहे. संकेत त्याला साथ देतो. मध्ये संकेतला अजूनही आपली इनिंगची सुरुवात करता येईल. ते 2 चेंडूचा सामना केला आहे. अशा रीतीनं पहिले षटक संपल्यानंतर 6 धाबा, दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. फक्त 3 चेंडूमध्ये आता धावसंख्या 12 तुम्हाला पाहायला मिळेल. 18 धाबा 2 बाद. दुसरं षटक मार्गस्थ असताना सामना आपण पाहतोय युवक काँग्रेसच्या 2025च्या पर्वामध्ये फायनलच्या दिवसामध्ये पहिला सामना रंगतोय. धाकटा खांदा वर्सेस केविन वावंजे या 2 संघांमध्ये 4 षटकांचा सामना. टॉस जिंकला धाकटा खांदा संघाने, शतक स्वीकारलं. पहिल्या षटकामध्ये निर्णय खूप चांगला ठरला. मध्ये दुसऱ्या षटकामध्ये तेजस मुकादमने केलेला हल्ला बॉल. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. इज अ ब्युटिफुल क्रिकेटर ऑफ द टेस्ट स्केलबॅट. तो दाखवत असताना धावा झाल्या त्या 18-2 बाद. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा तोच प्रयत्न नाही जमला. क्रीजचा वापर खूप चांगला करतोय आतापर्यंत. या फलंदाजानं प्रत्येक चेंडू बॅकफुटला जाऊन खेळलाय. फार कमी असे फलंदाज असतात ते क्रीजचा पॉपिंग क्रीजचा चांगला वापर करतात आणि त्यापैकी एकमेव फलंदाज तेजस. गुड बॉलिंग आणि कमबॅक केले गोलंदाज विजय नाईकनं. या संदीप सर. तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय ते पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, माजी स्थायी समिती सभापती आणि मुरबी गावचे आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय अभिमन्यू शेठ पाटील यांचंही ते आगमन झालं आहे. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय वासुदेव शेठ पाटील खारघर आणि आदर्श व्यक्तिमत्व खारघर गावचे सन्माननीय एकनाथ काशीनाथ घरत या तिन्ही मान्यवरांचं इथे आगमन झालं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. सुनीलने चांगला झेल टिपलाय. पहिल्या सामन्यामध्ये आमचं समालोचन तुमच्यापर्यंत मला वाटत नाही की पोहोचेल, कारण मान्यवरांचं आगमन होतं. त्यामुळे जर समालोचन आमचं तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही तर माफी असावी. तर फलंदाज बाद झाला. 4 चौकार मारले. त्या फलंदाजानं 16 वरती तेजस मुकादम मोठा फलंदाज बाद झाला. एलिव्हेशन चांगलं नव्हतं. ताकदीचा थोडासा वापर कमी पाहायला मिळाला. 5 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या 7 चेंडूमध्ये 6 धाबा, नंतरच्या 5 चेंडूमध्ये 18 धाबा आणि शेवटचा चेंडू या षटकातील इज आउट नाव. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले अल्ट्रा स्लो मोशनमध्ये फ्रंट अँगलना. फलंदाज बॅकफुटला गेला. फुलटॉस चेंडू, मात्र चेंडू एक्झॅक्टली टो एंडला लागलाय आणि खूप सुंदर झेल टिपलाय सुनीलनं. वॉट अ कॅच. हा दर्जा आहे या स्पर्धेचा. बघा पुन्हा एकदा त्या अँगलला फायनल डिलिव्हरी. 18 वरती चांगलं कमबॅक. खूप सुंदर कमबॅक केलेलं का. आता 3 चौकारानंतर खूप चांगलं कमबॅक केलं. ओ वॉट अ शॉट ऑन द मॅग्निफिसंट स्ट्रोक. क्रिकेटचा दर्जा दाखवलाय. दॅट्स अ 6. पलकावरती 3 बाद. काय फटकेबाजी. अक्षयनं आल्याला चौकारानं षटकारानं सुरुवात केली. ग्रेट बॅटिंग. किती चांगली फलंदाजी. वाटलं नव्हतं. पहिल्या 7 चेंडूमध्ये फक्त 6 धावा, नंतरच्या 6 चेंडूमध्ये 18 धावा. याचंच नाव आहे क्रिकेट. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व, दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजांचं वर्चस्व. वॉट अ ग्रेट बॅटिंग. हा बॅटल चांगला रंगणार. 4 षटकांचा सामना. सुपर 8चा पहिला सामना. सुपर 4साठी कोणता संघ क्वालिफाय होणार हा सामना ट्रॉफीसाठी लक्षात असू द्या. जस्ट कीप इन माइंड यू आर प्लेइंग फॉर द ट्रॉफी बिकॉज इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट मॅच फॉर यू. तर 2 सामने आपण जिंकलात. जर तिसरा जिंकला तर तुम्ही कमीत कमी एका ट्रॉफीच्या हकदार बनणार. द मॅच इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. धावसंख्या धापलकावती 24. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 18. 3 गडी बाद झाले. 2 षटकांची सांगता होते. गोलंदाज तयार. अजय नाईक. अक्षय स्ट्राईक हँडला. संकेत देतोय. अक्षय मात्र नॉन स्ट्राईक हँडला. पहिला चेंडू खेचलाय. फटका लॉंग एक्स्ट्रा. यामध्ये मिड विकेटच्या डोक्यावरनं हँड हँडसम attacking फलंदाजी. what a batting from the संकेत. great batting. that's a 6. सक्सेसफुल दाखवल्या मैदानावरती. दोन्ही फलंदाजांना षटकार इनिंगची सुरुवात केली. वॉट अटॅकिंग बॅटिंग. अनस्टॉपेबल फलंदाजी. 30 धाबा 3 बाद. 30 षटक. स्विचेसचा वापर. वॉट अ शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक वन्स अगेन. चौकारानं पुन्हा एकदा धावसंख्येला आकार दिला जातोय. 34 धाबा 3 बाद.
अनबिलेबल क्रिकेट, अनस्टॉपेबल क्रिकेट. ज्या संघाला पहिल्या 3 चेंडूवरती आपली इनिंगची सुरुवात देखील करता आली नाही आहे, एक धक्का क्रमांक पहिल्या चेंडूवरती मिळाला, त्या फलंदाजानं मात्र काय कामगिरी केली माहिती होती. ह्याचेच नाव आहे क्रिकेट, अनबिलेबल क्रिकेट, अनस्टॉपेबल फलंदाजी. कारण दोन्ही फलंदाज फ्रेश आहेत, अक्षय आणि संकेत रानडे. त्या दोन्ही फलंदाज षटकार इनिंगची सुरुवात केली. ग्रेट बॅटिंग केविन वामनचे संघ. आणि जेव्हा जेव्हा गाणी मलंगडाची लावली जातात त्यांच्यामध्ये एक स्फूर्ती निर्माण होते. कारण मलंगड एक सर्वधर्मीय मांडणारं स्थान आहे, ते डोंगरावरती आहे आणि त्याचा जेव्हा जेव्हा उल्लेख झाला तेव्हा तेव्हा स्फूर्ती आल्या संघाला. ग्रेट जॉब जितू डीजे आमचे. धावसेकत 34 3 बाद. ग्रेट बॅटिंग 2.2 षटकांची सांगता. वॉट अ मॅच. ओ याली पुन्हा एकदा पुलचा फटका. वॉट अ कंट्रोल पुल स्ट्रोक दाखवलाय. जेवढं कौतुक कर तेवढं कमीच आहे. फॅबलस बॉलिंग अटॅक नाही झाला, मध्ये तेवढीच चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. अजून एक षटकार, धावा आणि फक्त धावा मैदानावरती. तर याचबरोबर सन्माननीय युवा उद्योजक साक्षी प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय गुरुशेठ ठाकूर मुरबी यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आमचे जगदीश शेठ कडू आणि आमचे दिलीप शेठ कडू यांचंही ते आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती पाहतोय बरेच मान्यवर या स्पर्धेच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय. आमचे बिंदेश ठाकूर मुरबी हे देखील उपस्थित झालेत, त्यांचं देखील स्वागत. थँक्यू संदीप सर. संकेत रानडे जो पहिले 2 चेंडू शांत राहिला, शांत, संयम, संघर्ष आणि त्यातून पेटून उठलाय. पहिल्यांदा शांत राहिला, संयम बाळगला, संघर्ष केला आणि त्या संघर्षातनं पेटून उठून धावांचा वनवा पेटवलाय. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग, अटॅकिंग फलंदाजी. इज ऑन द फायर. Oh, beautiful delivery after long time. We have seen terrific delivery from bowler. आणि धावसेकेला धावफलक आकार येतोय. अजय नाईक 40 धावा 3 बाद. 2 चेंडू अजून बाकी आहेत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा, 2 षटकांच्या अखेरी 24 धावा आणि आता तिसऱ्या षटक सुरू आहे. 40 धावा 3 बाद. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. कमबॅक केला अजयनं. गुड कमबॅक. बॅकफुटला गेला, फलंदाजाला याला बीट केला आणि विकेट किपरला देखील बीट केलं. एक वेगळा प्रयत्न होता इम्प्रेशन स्ट्रोक खेळण्याचा, नाही जमला फलंदाजाला कन्वर्ट करणं आणि धावसेकेला आकार मात्र 1 न वाढणार. कौतुक करेन मी संकेत रानडेचं. त्यानं आत्तापर्यंत धावा कुठल्या 7 चेंडूमध्ये 17 धावा कुठल्यात आणि अक्षयनं एका चेंडूचा सामना केला आहे. त्यानं षटकार इनिंगची सुरुवात केली. ग्रेट बॅटिंग. वाटलं नव्हतं की एवढी भरारी घेऊ शकतो हा संघ, मात्र पेटून उठला केविन वामनचे संघ. पहिल्या षटकामध्ये शांत राहिलाय, नंतर मात्र संघर्ष केला आणि त्या संघर्षातून संघ पेटून धावांची मात्र मशाल पेटवली या मैदानावरती. धावा आणि फक्त धावा. 2.5 षटकांची सांगता. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. 41 लॉस ऑफ द 3 विकेट्स. द मॅच विल बी 4 overs. यू आर वॉचिंग Yuva Congress Trophy 2025 and today is the final day of this tournament and we will become a champion today. You will get answer. But now who will qualify for the Super 4? It's a big question. Great batting. Good bowling. Lovely hit. याली पुन्हा एकदा चेंडू आबेमध्ये. हुकचा फटका. रुपेश चेंडू खाली मध्ये रुपेशनं झेल सोडलाय. नॉट अ गुड क्रिकेट. धाकता खांदा. नॉट अ गुड क्रिकेट. ज्या फलंदाजानं धावांचा वनवा पेटवला त्या फलंदाजाला जीवनदान देणं नाही जमणार तुम्हाला असं. 43 धावा 3 बाद. 3 षटकांची सांगता होते. शांताराम सांगतील आम्हाला. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा तब्बल 19 आल्यात. बघा धावपंख्या सातत्यानं वाढत गेली मैदानावरती आणि 3 षटकांची सांगता. 43 लॉस ऑफ द 3 विकेट्स. कम्प्लिशन ऑफ द 3rd over. You're watching Yuva Congress Trophy 2025. 32 teams have participated in this tournament and today you will get answer who will become a champion. You will answer, you will have to wait midnight at least around 2 o'clock. I definitely know. 3 षटकांची सांगता. 43. Yes. नरेश. अक्षय 8 वरती खेळत असताना संकेत खेळतोय तो 17 वरती. संकेतचं कौतुक करायला विसरणार नाही मी, कारण त्या पद्धतीने अटॅकिंग फलंदाजी केली मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं की आज संघ 30च्या आतमध्ये 30मध्येचा गुंडालेल, मात्र काय सुरुवात झाली मैदानावरती. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आज 26 जानेवारी 76वा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करतोय. भारताचे शिल्पकार राज्यघटनेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान. India is the biggest country. India is the largest country, one of the largest country of democracy in the world. जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला भारत पहिला देश आहे जगामध्ये आणि ती लोकशाही आज आपण स्वीकारली होती. तो हा दिवस आज सर्व आमच्या भारतवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या आम्ही हार्दिक शुभेच्छा देतोय. चला स्पीडअप करायचा सामना. उशीर नको मित्रांनो प्लीज, का देर आर लॉट ऑफ रेस्ट्रिक्शन. यू कॅन सी बिसाइड
देर इज अ बिग मॅनेजमेंट प्रोग्राम आफ्टर सम डेज. त्यामुळे इथे पोलिसांची गस्त असते. नंतर DJ वरती बंधनं येतात, कॉमेंटवरती बंधनं येतात. त्यामुळे तुम्हाला ही स्पर्धा आम्हाला 1च्या आतमध्ये उरकायची आहे. वी वॉन्ट युअर कॉपरेशन प्लीज अँड होप you will give cooperation from your side. Now back to cricket. 43 last of the 3 wickets. Completion of the third over. Now last final over is progress now. गोलंदाज जितेंद्र घरात येत असताना स्टाकेला फलंदाज संकेत रानडे 17 वरती गेलेत असताना त्याला साथ देतो अक्षय. चांगला फटका ऑन द राईज. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. 4 स्ट्रोक. ग्रेट बॅटिंग. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया फलंदाज संकेतचं. एवढा चांगला फटका समोर न खेचणं इट्स नॉट इझी अँड ही हॅज डन व्हेरी गुड डिफेन्स फिनिश आणि षटकार पाहायला मिळतोय. या जितू नाही चेंडू एक्झॅक्टली कुठे गेला, कुठे खेळायचं होतं, फुटवर कमी पडलं आणि पंच सांगत असताना इट्स अ लेग बाय मिस्टर जावेद फरीद सर, मिस्टर सुनील सावंत सर, आमचे सुनील पाटील सर, त्यानंतर आमचे आज गावंड सर देखील आम्हाला जॉईन झालेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. संदीप पाटील सर अध्यक्ष रायगड क्रिकेट असोसिएशन, त्यानंतर आमचे मिस्टर IPL कुणाल दादी सर आम्हाला जॉईन होतील, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. वेलकम सर, तुमचं स्वागत आहे मैदानावरती. 50 धावा धापा कधी 3 गणाच्या मोबदल्यामध्ये 4 चेंडू देखील अजूनही पर्याप्त आहे. धावा झाल्यात मैदानावरती. 50 धावा खूप लवकर धावा जमा केल्यात मी म्हणेन. 20 चेंडूमध्ये 50 अजून 4 चेंडू केले पर्याप्त. राऊंड विकेट. गुड बॉलिंग. समोर ठेवला चेंडू यावेळी बीट केलाय फलंदाजाला, नाही जमलं फलंदाजाला, एलिव्हेशन नव्हतं. अक्षय पाटीलला बीट केलंय. अक्षयने आत्तापर्यंत 3 चेंडूचा सामना केला, 8 धावा कुठल्यात त्यानं. त्याच्याकडे देखील क्षमता आहे. ही हॅज अ लॉट ऑफ पोटेन्शियल बट नाव लेट्स सी आय विल परफॉर्म इन दिस मॅच. चांगला फटका, हुकचा फटका दाखवलाय आणि अगदी डोळ्यांचं पारणं फेडरला ग्लोरियस स्ट्रोक. दॅट्स अ 6. फलंदाजानं बॅकफुटला गेल्या संघानं आणि हा 63वा षटकार होत्या स्पर्धेतला. 63 नंबर and the second धापा कधी 56 अब तक 56 3 गडी बाद. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग, अनबिलेबल. विश्वास बसत नाही क्रिकेटवरती माझा. करच्यापतीनं संघ खेळलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या, नंतर 18, नंतर 19, नंतर आता मध्ये धावा अजून येतात 13 धावा आल्या. चांगला फटका सजवलाय, षटकार पुढे सरकलाय. एक्झॅक्टली स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकअप चांगलं आहे. कबकंत 1च धाव. शुभमनं थ्रो देखील चांगला दिलाय आणि मिळणार ते 1च धाव. 57 धावा 3 बाद. मजा येईल सामन्यामध्ये. जेव्हा धाकटा खांदा संघ उतरेल फलंदाजीला, त्यांच्याकडे देखील तेवढं पोटेन्शियल आहे. साकेला फलंदाज संकेत रानडे. संकेतचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. 2ऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. एज लागली. सुरुवातीला फलंदाज पहिल्यांदा शांत राहिला, संघर्ष केला, त्या संघर्ष पेटून उठला, धावांचा वणवा पेटवलाय आणि अजूनही मैदानात खेळतोय तो. जबरदस्त 24 मिनिटं झाली आहे. फलंदाज मैदानावरती आहे. खूप चांगला स्टॅमिना दाखवलाय. 1च धाव मिळणार. दर्शकाला आकार 58 धावा. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आम्ही. संदीप सर लास्ट चेंडू फक्त. यस, षटकाची सांगता. 58 धावा 59 धावांची गरज आहे. यस, संदीप सरकडे आपण मिळणार आहोत. तर याचबरोबर आमचे सन्माननीय पेठगावचे आदर्श व्यक्तिमत्व सचिन शेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झालं आहे. त्याचबरोबर संदीप शेठ ठाकूर पेठ यांचं इथे आगमन झालं आहे. आपण इथे सन्मानाकडे वळणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे सन्माननीय दीपक निकम साहेब, त्याचबरोबर अविनाश कोंडे साहेब आणि क्राईम ब्रांचचे राज पोलीस या व्यक्तिमत्वांना मी विनंती करेन की यावं आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. वेळात वेळ काढून ही सर्व मंडळी आज या स्पर्धेच्या भेटीसाठी आली आहे.
तर नक्कीच त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला नक्कीच लाभतात. बरेच नामांकित व्यक्ती पहिल्या रात्रीपासून आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले आहेत. त्याबद्दल नक्कीच निकम साहेबांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर अविनाश कोंडे साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. तर नक्कीच आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित मान्यवर या व्यासपीठावरती आपण पाहतोय. त्यांच्या सन्मान सोहळ्याकडे नक्कीच वळतोय. इथे उपस्थित असलेले पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक स्थायी समिती सभापती सन्माननीय अभिमन्यू शेठ पाटील, त्याचबरोबर माजी नगरसेवक सन्माननीय वासुदेव शेठ पाटील खारघर, त्याचबरोबर आदर्श व्यक्तिमत्व काशीनाथ शेठ घरत खारघर या व्यक्तिमत्वांना विनंती करेन की यावं आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण इथे करायचा आहे. मी आयोजक कमिटीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतोय. अभिमन्यू शेठ पाटील यांना विनंती असेल की यावं आमच्या सन्मानाचा स्वीकार इथे करायचा आहे. वासुदेव शेठ पाटील, काशीनाथ शेठ घरत. युवक काँग्रेस चषक या स्पर्धेमध्ये आज ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्यांचा सन्मान सोहळा आपण इथे नक्कीच पाहतोय. व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी, आमचे सन्माननीय सिद्धी प्रतिष्ठानचे आदरणीय गुरुशेठ ठाकूर, त्याचबरोबर सन्माननीय आमचे साक्षी स्टार युवा उद्योजक संजय शेठ म्हात्रे, सुजित शेठ म्हात्रे, त्याचबरोबर विलास पोरजी धानसर, भालचंद्र पोरजी, आमिर घरत, लक्ष्मण शेठ चौधरी, एकनाथ शेठ पारवे, सोपान ठाकूर, अशोक चौधरी, आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालंय, सचिन शेठ म्हात्रे पेठ, संदीप शेठ ठाकूर पेठ, ह्या व्यक्तिमत्वांच्या सन्मानाकडे देखील आपण वळणार आहोत. इथे वासुदेव शेठ पाटील माजी नगरसेवक यांचा सन्मान इथे होतोय. चंद्रकांत चौधरी, यशवंत चौधरी, हा गौरव सावंत सर, इथे पाहतोय आपण वासुदेव पाटील यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर एकनाथ काशीनाथ दादा घरत यांचा सन्मान आपण इथे घेतोय. त्याचबरोबर मी विनंती करेन सन्माननीय गुरुशेठ ठाकूर मुरबी सिद्धी प्रतिष्ठान विनंती करेन की यावं आपण. त्याचबरोबर आमचे सन्माननीय साक्षी स्टार उद्योजक आदरणीय संजय शेठ म्हात्रे, आमचे सन्माननीय सतीश शेठ म्हात्रे यांचे छोटे बंधू, आत्ताच एक स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून साक्षी स्टार आपण पाहिली. इथे गुरुशेठ ठाकूर यांचा सन्मान होतोय. सिद्धी प्रतिष्ठानचे सर्व आदरणीय गुरुशेठ ठाकूर यांचा सन्मान इथे होतोय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन देखील पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. याचबरोबर आमचे सन्माननीय साक्षी स्टार आदरणीय उद्योजक संजय शेठ म्हात्रे यांचा सन्मान आपण इथे करतोय. तसे आमचे विलास दादा पोरजी, भालचंद्र पोरजी, आमिर घरत यांना देखील विनंती करेन की आपण यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. संजय शेठ म्हात्रे यांचा सन्मान होतोय. विलास या. कारण आज मेगा फायनल, त्यामुळे नक्कीच मान्यवरांची. विलास या. तसेच आमिर दादा आणि भालचंद मामा यावं आपण देखील. त्यांचरची सर्व आमची मान्यवर मंडळी. हॅलो. याचबरोबर ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते सन्माननीय वासांबे ग्रामपंचायतीचे एक डॅसिंग सरपंच
सन्माननीय संदीप मुंडे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. नक्कीच ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय, फटाक्याच्या आतषबाजीमध्ये हा सन्मान नक्कीच केला जातोय. संदीप मुंडे साहेब इथे उपस्थित होतात. यांच्या सौभाग्यवती राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा देखील आहेत. आणि संदीप मुंडे साहेब, नक्कीच तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल मुंडे साहेब तुमचं मनोभार आभार व्यक्त करतोय. कारण क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सर्वांचे परिचयाचे लाडके व्यक्तिमत्व संदीप मुंडे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आणि त्यांच्या स्वागतास्तव ही फटाक्याची आतषबाजी, त्याचबरोबर आमचे उद्योजक सांभारली गावचे आदरणीय संतोष शेठ पाटील साहेब, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे या व्यासपीठावरती. वेळात वेळ काढून ही सर्व मंडळी आज इथे उपस्थित झालेले आहे. या सर्व मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून युवक काँग्रेस चषकाच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. नॉट आउट. हॅलो. याचबरोबर आमचे नागझरीचे सन्माननीय सतीश म्हात्रे इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आपण यावं. त्याचबरोबर आमचे सचिन शेठ म्हात्रे पेठ उद्योजक यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. आमच्या संदीप शेठ ठाकूर यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. आमच्या सन्मानाचा स्वीकार येथे करायचा आहे. सचिन शेठ म्हात्रे, संदीप शेठ ठाकूर, तर सतीश शेठ यांचा हा सन्मान इथे होतोय. सतीश म्हात्रे नागझरी, शुभ सन्मान इथे केला जातोय. बेलात बेल काढून ही सर्व मंडळी आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. त्या सर्वांचं स्वागत आहे. थोडी दिलगिरी नक्कीच व्यक्त करतोय कारण आज मेगा फायनल आणि शेवटची ही रणधुमाली या स्पर्धेची, आणि त्यामध्ये आलेल्या पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान करणं हे या स्पर्धेचं आद्य कर्तव्य, आणि ते नक्कीच इथे प्राप्त करताना आयोजक कमिटी आमचे सचिन शेठ म्हात्रे उद्योजक यांचा इथे सन्मान केला जातोय. मंगेश शेठ घरत आणि आमचे गुरुनाथ चौधरी यांच्या शुभास्ते हा सन्मान इथे पाहतोय. त्याचबरोबर आमचे संदीप शेठ ठाकूर युवा उद्योजक यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. मी गुरुनाथ चौधरी आणि मंगेश शेठ घरत यांना विनंती करेन, प्रशांत या आयोजक कमिटीच्या वतीने हे सन्मान इथे पाहतोय. तर त्याचबरोबर आमचे रांजणपाड्याचे लक्ष्मण शेठ चौधरी यांना विनंती करेन की आपण देखील यावं. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचा डोनेशन आमचे सोपान ठाकूर, अशोक चौधरी यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. सोपान ठाकूर यांच्या वतीने 5000 रुपये डोनेशन, त्याचबरोबर अशोक चौधरी यांच्या वतीने 1000 रुपये. आमचे एकनाथ शेठ पारवे देखील आहेत, त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. आमचे रांजणपाड्याचे सर्व मान्यवर मंडळी आहे, लक्ष्मण शेठ चौधरी, एकनाथ शेठ पारवे, सोपान ठाकूर आणि अशोक मामा चौधरी या व्यक्तिमत्वांना विनंती करेन की आपण यावं. आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. त्याचबरोबर धाकटा खांदा इथे संघ खेळतोय, त्याचे सर्व आमचे रुपेश शेठ भगत आणि स्वप्नील पाटील धाकटा खांदा हे इथे आले. त्यांना देखील विनंती असेल की आपण यावं. व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं येतोचे सन्मान आमचे वलवलीचे विकास पाटील, विकास भोईर आणि गोविंद पाटील हे देखील आले, त्यांचं देखील स्वागत आहे. तर आलेल्या पाहुण्यांचं येतोचे सन्मान या व्यासपीठावरती संदीप शेठ ठाकूर पेठ आणि सचिन शेठ म्हात्रे पेठ यांच्या वतीने येवन जोडी यांच्या वतीने 5000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी सुपूर्द केलाय, त्याबद्दल त्यांचा आभार. तर सर्व पाहुण्यांचं येतोचे सन्मान इथे नक्कीच झालाय. आपण वळूया आता मॅचकडे. बाकी सन्मान आपण थोड्या वेळामध्ये. तत्पूर्वी मी टॉससाठी विनंती करेन, कासार वडवली संघाचा संघनायक आणि जय हनुमान कामोटे संघाचा संघनायक, पृथ्वी 11 कासार वडवली आणि जय हनुमान कामोटे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुकार आहे बघा, शेवटची पुकार आहे की आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. टीम कासार वडवली, पृथ्वी 11 कासार वडवली आणि जय हनुमान कामोटे दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. तर वळूया आपण कॉमेडी बॉक्समध्ये ऐकूया मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. थँक्यू. फायनल डिलिव्हरी यावेळी कव्हर ड्राईव्ह केल्याचा प्रयत्न मध्ये इन्साइडवर घेण्यास भाग पडलं होतं. फलंदाज बाद
2 धक्के मैदानावरती. पहिल्या 4 चेंडूमध्ये धावा आल्या त्या 14 आणि नंतरच्या 2 चेंडू गडी बाद झाले 2 मैदानावरती. षटकाची झाली सांगता. पहिल्या P1चं षटक संपलं. 14 धावा 2 बाद. जेव्हा फलंदाजी केली वामनचे संघाने त्यांची धावसंख्या 7, त्यांचे गडी बाद झाले होते 2 आणि आता धाकटा खांडा फाईट करत असताना 59 धावा चेस करत असताना त्यांची धावसंख्या झाली 14 आणि गडी बाद झाले 2. यस जितू. युवक काँग्रेस यश 2025 पर्व आपण एन्जॉय करतोय. सन्मान्य प्रशांतजी बालकृष्ण पारवे, सन्मान्य चंद्रकांत चौधरी, सन्मान्य गुरुनाथ शेठ चौधरी, सुरेंद्र पारवे आणि मंगेश पारवे यांच्या माध्यमातून आणि मस्ती ग्रुप आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 32 संघांचा सहभाग. आज मध्ये स्पर्धा शेवटच्या टप्प्यात येते आणि आज जिंकण्यासाठी पहिल्या सुपर 8च्या सामन्यात 59 धावा कुठायच्या आहेत. धाकटा खांडा संघाला पहिल्या षटकाची सांगता झाली 14 धावा 2 गडी बाद. नवीन षटकाला प्रारंभ होतोय. कोणत्या संघ जिंकण्याची उत्कंठा शिकायला पोहोचते. नवीन गोलंदाज ही स्पर्धा आपण पाहतोय. टेस्के ड्रॉडिंगच्या माध्यमातून गोलंदाज तयार. वेगवान आलाय सुदाम आलाय. सुदाम नायक येत असताना स्ट्रायकरला फलंदाज उजव्या हाताचा. स्ट्रायकरला सुदाम तयार झालाय आणि गोलंदाजीमध्ये तयार झालाय. संकेत जरा व्यवस्थित नाव सांगा प्लीज मित्रांनो, कन्फ्युजन नको. स्ट्रायकरला सुदाम आणि शुभम नॉन स्ट्रायकरला. चला सामन्याला सुरुवात करूया आपण. 14 धावा दाखल करते. गडी बाजारचे 2. आज पाहुण्यांची भरपूर मांदी आली. टर्न करण्याचा प्रयत्न. पंचाकडे मागितलं अपील नाही सांगितलं पंचाने. डॉट डिलिव्हरी. या संघानं सुरुवात दमदार केली. पहिल्या 4 चेंडूमध्ये 14 धावा कुठल्या. ज्या फलंदाजानं सुरुवात केली जितेंद्र घरतनं त्यानं 3 चौकार मारले. 2 धावा कुठल्या 4 चेंडूमध्ये. मध्ये चुकीचा शॉट केला. इम्प्रेशन स्ट्रोक केला तो आणि तेव्हा फलंदाज तो बाद झाला. मागच्या 3 चेंडूवरती एकही धाव नाहीये. मागच्या 3 आवाज नको बाबू इथे प्लीज. मागच्या 3 चेंडूमध्ये 2 चेंडू गडी बाद आणि शेवटचा चेंडू डॉट म्हणजे मागच्या 3 चेंडूवरती एकच धावने. 7 चेंडूचा खेळ संपलाय. 14 धावा 2 बाद. लवली हिट. लॉंगाच्या डोक्यावर भिरकावून दिलाय. एलिव्हेशन देखील नाहीये. फलंदाज बाद. मिस टायमिंग. तेज चेंडू खाली. यस संदीप सर. यस तर मच्छिंद्र सर आपण इथे टॉस घेतोय. मी सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय अभिमन्यू शेठ पाटील, माजी नगरसेवक सन्माननीय वासुदेव शेठ पाटील आणि सिद्धी प्रतिष्ठानचे सन्माननीय गुरुशेठ ठाकूर यांना विनंती करेन की यावं आपण आपल्या शुभास्ते आपल्या उपस्थितीमध्ये आम्ही इथे टॉस घेतोय. आमच्या काशीनाथ दादा आपण देखील या. तर नक्कीच इथे टॉस केला जाईल. आजच्या रात्रीतील सुपर 8 दुसरा सामना पृथ्वी 11 कासार वडवली आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान कामोठे या 2 संघांमध्ये एक बिग फाईट लढत. हेड कॉल. तर परेश टॉस जिंकला. निर्णय लगेच सांगायचा आहे तुम्हाला इथूनच. डिसिजन तुम्हाला इथून द्यायचा आहे कारण आपण पहिल्या रात्रीपासून हा डिसिजन ठेवलेला आहे. डिसिजन सांगून जा. क्षेत्ररक्षण करू आम्ही. यस फिल्डिंग घेतली तर कासार वडवली टीमला फलंदाजी. कारण नियम आपण सुरुवातीपासूनच दाखवलेला आहे की बरेच कॅप्टन होते की आम्ही सांगू परंतु नाही आहे. इथे आमच्या महिला वर्ग देखील व्यासपीठावरती उपस्थित झालेल्या आहेत. आमच्या आशाताई चंद्रकांत चौधरी, पिंकीताई गुरुनाथ चौधरी, रीनाताई घरत खारपाडा आणि नीलमताई मंगेश पारवे अंजमपाडा ह्या महिला वर्ग आपला व्यासपीठावरती उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. काय सामना पाहतोय मैदानावरती. पहिल्या 4 चेंडूमध्ये 14 धावा. मागच्या 5 चेंडूवरती 4 गडी बाद. एकही धाव नाहीये. हे क्रिकेट आपण पाहतोय. धाकटा खांडा संघ बॅकफुटला येतोय मैदानावरती. सुरुवात चांगली केली फलंदाजानं. जितेंद्र घरत जसा बाद झाला तशी मात्र गरगर लागली संघाला आणि विकेटचं सातत्य काम ठेवलं मैदानावरती. 14 धावा गडी बाद झाले 3. दुसरे षटक मार्गस्थ असताना 4 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ संपला. 4 गडी बाद झालेत मैदानावरती. चेंडू मागे निघून गेला. इनसाइड एज लागली होती. विकेट किपरच्या मागे चांगलं बॅकअप. मयूर होता तिथे. यस संदीप सर. तर आमचे सन्माननीय
वासुदेव शेठ पाटील माजी नगरसेवक यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 3,000 रुपयाचं डोनेशन पुरस्कृत केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. त्याचबरोबर अभिमन्यू शेठ पाटील यांच्या वतीने देखील 3,000 रुपयाचं डोनेशन माजी नगरसेवक यांच्या वतीने त्यांचा देखील मनपूर्वक आभार. धन्यवाद. यस मच्छिंद्र सर. माफियाचं मित्रांनो समाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे, त्यामुळे आमची वारंवार लिंक तुटते, त्यामुळे आमच्याकडे चुका होतात. माफिया सभी कारण आज पाहुण्यांची भरपूर वर्दळ आहे, कारण आम्ही रिदममध्ये आलो की आमचे लिंक तुटते, त्यामुळे माफिया सभी कट केलं. बॅकपोर्टला जाऊन चरपडी सरासरी लिमिट आपला फार वेगानं आलाय, नाही जमलं, एकदा वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न, चेडूची मात्र फेकी नॉट अ गुड किक इन द लास्ट मोमेंट. पुन्हा एकदा त्या एंडला आणि धावसंख्या मिळणार 2. ज्या संघानं पहिल्या चेंडूमध्ये 14 धाबा कुठल्यात त्या संघाला सिंगल डबासाठी संघर्ष करावा लागतोय. षटकाची झाली सांगता, शांताराम सांगतील आम्हाला. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 14 धाबा, या षटकामध्ये आल्या त्या फक्त 2च धाबा. 16 धाबा, गडी बाद झाले ते 4. जिंकण्यासाठी 59 धाबांची गरज आहे. समीकरण आता येणारे चेंडू 12 आणि गरज असणारे 43 धाबांची. छत्रपतीच्या शूरमर्दानो क्या वातावरण बनवलं मैदानावरती. 2 षटकाची सांगता, 16 धाबा, जिंकण्यासाठी 12 चेंडू 43 धाबांची गरज आहे. समीकरण मोठे झाले धाकटाकांडा संघासाठी, कारण सुरुवात जरी चांगली झाली, पहिल्या चेंडूमध्ये 4 चेंडूमध्ये 14 धाबा कुठल्यात, मात्र नंतरच्या 10 चेंडूमध्ये फक्त 2च धाबा आणि गडी बाद झाले ते 4. त्यामुळे सामन्यामध्ये पकड निर्माण करतोय तो. मात्र टॉस हरल्यानंतर प्रथम फंजी करताना केविन इलवन वामनचे संघ ज्यांना 58 धाबा कुठल्यात तो संघ कमबॅक करतोय मैदानावरती. गोलंदाज हर्षाबाच्या मोमेंटला चेंडू टॅप केलाय, संकेत आलाय. संकेत रानडे खूप चांगली फलंदाजी केली होती या गोलंदाज. तुम्ही तिकडे नका बघू, इकडे बघा, तर तुम्ही तिकडे नका ना बघू. अक्षय खैरे आले गोलंदाजीमध्ये. चला आपण विनंती करूया tenskcricket.in की नावं आपण लगेच अपडेट करूया. प्लीज करा, मी मॉनिटर बघून कॉमेंट्री करतोय. येस, गुड बॉलिंग डाऊन द लाईन. नाही जमलं, फलंदाजाला बीट केलंय. आता थोडंसं मुश्किल आहे मैदानावरती, कारण सुरुवात दमदार झाली नव्हती ती धाकटे कांडा संघाची, मात्र आत्ता मैदानावरती खूप केवळ अवस्था. 59 धावा कुठाच्यात मैदानावरती आणि पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 16 धावा. समीकरण वेगानं बदलत चालले मैदानावरती. 12 चेंडू 43 ची गरज असताना आता समीकरण वेगानं 10 चेंडू 42. गुड बॉलिंग, व्हेरी गुड कमबॅक. 9 चेंडू 42. आता कठीण झालंय, कठीण होते मैदानावरती. सुपरचे सामने असेच खेळले जातात. पुढचा सामना पाहायला विसरू नका. काल ए पूल आपण पाहिला, ते ए पूलचे 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. कासारवाडवली संघ आणि कांबोडे संघ. एका बाजूला परेश, एका बाजूला मोहम्मदला बाणार. मजा येईल पुढच्या सामन्यामध्ये. ए पूलचा सुपर 8चा दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीस. गुड बॅटिंग, मात्र कनेक्ट नाही आहे. आता थोडंसं कठीण झालं मैदानावरती शांताराम. आणि आता समीकरण असणार आहे येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 41 धाबांची. प्रेक्षकांची मी माफी मागतोय. पहिले 2 सामने मला वाटत नाही की आमची कॉमेंट्री तुमच्यापर्यंत पोहोचेल, कारण मान्यवरांचं सातत्याने आगमन होत आहे. त्यामुळे माफी असेल जे प्रेक्षक यूट्यूबला पाहतात, घरी ते भरपूर अडचणी असतात आमच्यासमोर मित्रांनो. तर चुकांची दाट शक्यता आमच्याकडे फार होते. कॉन्सन्ट्रेशन राहत नाही आहे, रिदम तुटतोय. ओ गुड बॉलिंग, व्हेरी गुड मॉर्निंग मेसन बॉलिंग. टिमंडेस बॉलिंग अटॅक दाखवत असताना गोलींची लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, कंट्रोल, सुपर बॉलिंग. देर इज अ नो चान्स फॉर द बॅटिंग साइड. अँड नाव यू आर वॉचिंग द वन साइडेड मॅच. देर इज अ नो एक्साइटमेंट, जस्ट फॉर्मेट इज गोइंग ऑन. देर आर लॉट ऑफ प्रेशर अँड दे आर प्लेइंग इन अंडर प्रेशर नाव. दहा फरक होती. 17 फक्त गडीबाद झाले ते 4. 17 नंतर 1 धाव, 18 आणि यानंतर एक एक्स्ट्रा अतिरिक्त 19 धावा. हे षटक चांगलं राहिलं आहे अक्षयचं. अक्षय पाटील फलंदाजी देखील चांगली केली होती त्यानं. मगाशी आपण रानडेला पाहिलं, हे जे गोलंदाज आहेत तेच फलंदाजी करतात, म्हणजे खेळाडू आपण ऑलराऊंडर पाहतोय हे विसरता कामा नाही आहे. जिंकण्यासाठी गरज आहे 7 चेंडू 40 धावांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यात सामना. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. या परिसरातील नामांकित स्पर्धा. पूलचा फटका, उंची जास्त, लांबी कमी, सोपा जेल. विनीत पाडी चेंडू खाली. 5वा धक्का. 19 वरती 5 धक्के, 6 चेंडू गरज आहे ती 40 धावांची. जितू
जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि गरज आहे ती 40 धावांची. पहिल्या 4 चेंडूमध्ये 14 धावा, नंतरच्या 14 चेंडूमध्ये फक्त 5च धावा आणि गडी बाद झाले ते 5. हे क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती. एकच फलंदाज जितेंद्र घरत ज्याने 3 चौकार मारले, त्याच्यानंतर कोणताही फलंदाज कामगिरी करू शकला नाहीये आणि त्यामुळे या स्पर्धेमध्ये धाकटा कांडा संघाला स्पर्धेमध्ये काट टाकण्यास भाग पडलं केबी लिलिबन वा म्हणजे संघानं. तो संघ सध्या विजयाच्या पराजयाच्या छायेमध्ये तो तुम्हाला पाहायला मिळतोय, धाकटा कांदा संघ, आणि विजयाच्या छायेत आले केबिल एलिमोवा म्हणजे संघ. पुढचा सामना पाहायला विसरू नका, बिग फाईट ए पुलचा पहिला सामना तुम्हाला पाहायला सुपर एटचा. आज तुम्ही सामना पाहणार होतो. एका बाजूला कासरवाडी संघ, ज्या संघानं काल शेवटच्या षटकामध्ये 16 धावा करून सामन्याला विजय प्रस्थापित करून दिला, तो संघ इन ॲक्शनमध्ये नाही. कनेक्शन नाहीये, एकच धाव मिळणार, जास्त नाही मिळणार. एका सिंगल डायमध्ये काही होणार नाहीये. कालचा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी जो वडवली सामना रंगला आणि कासरवाडी संघामध्ये 31 धावा कुटायच्या होत्या. कासरवाडी संघाला 3 षटकामध्ये 15 धावा, 6 गडी बाद झाले होते आणि शेवटच्या षटकामध्ये 16 धावा कुठल्यात कासरवाडी संघानं आणि थाटामध्ये सुपर एटमध्ये क्वालिफाय झाला संघ. वाईट पंचांचा इशारा. जस्ट फॉर्मेट इज गोइंग ऑन, गेट रेडी. जर्मन कांबोडी संघ जसा सामना संपेल परेश लगेच तुम्हाला एंटर करायचं आहे मैदानावरती आणि लगेच आपण ताबा घ्यायचा. पृथ्वी 11 कासरवाडी संघ डगआउटचा. मजा आली नाही पहिल्या सामन्यामध्ये. लवली हिट या आलीमध्ये लॉंग ऑफच्या डोक्यावरनं उंची जास्त शतक्ष जज करतोय ओमकार चेंडूखाली 6वा धक्का. अनबिलिबल क्रिकेट. यजी तू थँक्यू. हे संदीप पाटील सरांचं आपण गीत ऐकतोय. रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, मागच्या 32 वर्षा क्रिकेटचा प्रवास आणि त्याने केलेली मॅनेजमेंट. थँक्यू सर, थँक्यू संदीप सर. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2च धावा, तिसऱ्या षटकामध्ये विनीतच्या फक्त 3च धावा आल्या होत्या. त्यामुळे समीकरण फार मागत झाले होता. आता मात्र फॉर्मॅट मैदानावरती. देर इज नो एक्साइटमेंट. यू आर वॉचिंग वन साइडेड. मॅच नाव कट केला, बॅकफुटला जाऊन या सिटीज मागे गेला चेंडू, मिळणार ती एकच धाव. या पुढच्या सामन्यामध्ये IPL कॉमेंटरी मिस्टर कुणाल दाते सर आपण ऐकू शकाल. स्वागत आहे सर. संदीप पाटील सर आमच्या समेत. आमचा फ्लेक्स आहे, जर तुम्हाला आमचे समोरचे आवडत असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती आम्हाला कॉल करू शकता कॉमेंटरीसाठी. थँक्यू टेन्सकी.in. गौरव सावंत सर, थँक्यू सो मच. धाव मिळणार नाहीये, जास्त एकच मिळणार. धाकटे खांड्याचं चुकलं कुठं, जेव्हा फलंदाज घरात बाद झाला त्यानंतर कोणताही फलंदाज कामगिरी करू शकला नाहीये. मात्र मी कौतुक करेन वामनजे संघाचं, त्यांनी कोणतीही संधी दिली नाही या संघाला पुढे आगेकूच करण्याची. त्यामुळे सुरुवातीपासून अंडर प्रेशर केलं, एकामागनं धक्के देत गेले. त्या धक्क्यातनं संघ सावरू शकला नाही शेवटपर्यंत आणि त्याचमुळे या संघाची परिस्थिती केबिलवाणी झाली. पंचांचा वाईटच्या इशारा होतोय. शांताराम सांगतील आम्हाला या 17 3रा वाईट कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळालं नाहीये. मात्र फलंदाजी देखील चांगली झाली नाहीये. त्यामुळे सामना कधी सुरू झाला कधी संपला प्रेक्षकांना कळलंच नाहीये. थोडंसं एकतर्फी राहायला सामना हरकत नाहीये. मात्र पुढचा सामना फाईट होणार, पाहायला विसरू नका. गेट रेडी फॉर द नेक्स्ट फाईट. पुट युअर बेल्ट अँड गेट रेडी फॉर फ्लाय. आज प्रेक्षकांना विनंती, कुठेही जाऊ नका मित्रांनो. एकापेक्षा सामने पाहायला मिळतील. या परिसरातील सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय. 2 लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक, 32 किलोची क्रिस्टल ट्रॉफी. 32 संघांमध्ये 32 किलोची क्रिस्टल ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळणार. कोण उचलणार ती ट्रॉफी? यू विल गेट आन्सर अराउंड 2 o'clock ॲट मिडनाईट. गोलंदाज तयार. विनीत पाटील ऑन द राईज केल्या फलंदाज. फक्त फॉर्मॅटिज आणि फक्त धावा झाल्या त्या 24 धावा कुटायच्या होत्या 59 आणि हा संघ मात्र पराभूत झालाय फार मोठ्या धावानं. 34 धावानं पराभवाचा धक्का दिलाय. जिवारी लागेला पराभव या संघाला. या आपण बोलणार आहोत. संदीप सरांकडे काही सन्मान असतील तर सामना एकतर्फी झाला. या पुढच्या सामन्यासाठी मी आमंत्रित करतोय मिस्टर IPL क्रिकेट कॉमेंटेटर डीजे. असे झालेले आहेत. आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे ते सन्माननीय
छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल रोहंजनचे संस्था संचालक सन्माननीय हरचंद गोमाशेठ पाटील, त्याचबरोबर सन्माननीय द्वारकानाथ पाटील, आमचे कुणाल दूध डेअरीचे प्रोप्रायटर आदरणीय संदीप शेठ भाग्यवंत या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर नक्कीच मी विनंती करेन या मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देण्यासाठी आणि आजचे आमचे प्रमुख मान्यवर सन्माननीय वासांबे ग्रामपंचायत